या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। ब्रिटिश साम्राज्यात 1922 मध्ये बांधलेल्या दमाणीनगर रेल्वे पुलाचं आयुष्य संपल्यानं तो पाडण्यात येत आहे। पण पुढील वर्षभरात नवीन पूल ही अस्तित्वात येणार आहे। नवीन पूल 100 मीटर लांब आणि 19 मीटर रुंदीचा असेल। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं त्याची निविदा दिल्लीच्या गोयला कंपनीला दिली। त्यासाठी 35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत 100 मीटरचा नवीन पूल असेल, ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या उड्डाणपुलाला अडचण होणार नाही। सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी मांडलेल्या आक्रमक भूमिकेचं खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं। मंत्री आणि आमदारांसमवेत रेशीम बागेत चहापानाच्या वेळी गप्पा मारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या कामाचा विशेष उल्लेख करून त्यांना दाद दिली। त्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधींच्या कामांकडे आणि सोलापूरच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री महोदयांचं किती बारकाईनं लक्ष असतं हे या प्रसंगातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं। जनतेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राज्याचे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे आहेत हे चित्र आणि त्यांचे हे शब्द नक्कीच नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारे आहेत। गाव ग्रामस्थांच्या एकजुटीनं आणि श्रद्धेनं उभ्या राहिलेल्या प्राचीनकालीन महादेव मंदिराचा अक्षय वाकसे यांनी जीर्णोद्धार केला आहे आणि त्यावरील नव्यानं उभारलेलं शिखर भव्य कळसारोहणानं दुमदुमून गेलं। या आध्यात्मिक सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। प्रमुख अतिथी म्हणून जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या हस्ते आणि डॉक्टर पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी नागणसूर, डॉक्टर पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी माळकवठा, वेदमूर्ती कल्याण शास्त्री गणेचारी, वेदमूर्ती वीरभद्रय्या स्वामी सोरेगाव यांच्या हस्ते कळसारोहण, महाशांती आणि अभिषेक विधी पार पडला। मंत्रोच्चार, शंखनाद आणि ढोल ताशांच्या गजरानं संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला। नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शनिवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सोलापूर शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी जोरदार बॅटिंग केली। IT पार्क, उड्डाणपूल, B2 जमिनी, DP रोड, गो तस्करी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत त्यांनी शासनाचं लक्ष वेधून घेतलं। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की सोलापूरच्या विमानसेवेचा रखडलेला प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सोडवला गेला। विमानसेवेमुळे सोलापूर जगाच्या नकाशावर आल्यामुळे सोलापूरचा विकास होण्यास प्रारंभ झाला आहे। सोलापूरला IT पार्क मंजूर झाल्यामुळे सोलापूरच्या विकासाची पोकळी भरून निघणार आहे। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीनं मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। रविवारी 14 डिसेंबर रोजी इंदिरा कन्या प्रशाला, डाळिंबियाड, शिंदे चौक इथं सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर घेण्यात आलं। शिबिराचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं। या शिबिरात बालरोग तपासणी, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दमा तपासणी, पोटाचे विकार तपासणी, अस्थिरोग तपासणी, मेंदूचे विकार तपासणी, पक्षाघात तपासणी, संधिवात तपासणी, ECG तपासणी, BP तपासणी, शुगर तपासणी, स्त्रीरोग तपासणी, प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी करण्यात आली। केंद्र सरकारच्या निधीतून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून माजी नगरसेविका मंदाकिनी शंकर पवार यांच्या पाठपुराव्यानं सुमारे 2 कोटी 86 लाख रुपयांच्या रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 7 मधील निराळे वस्ती पुलाजवळ मरियाई लक्ष्मी मंदिरानजीक आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। या कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लक्ष्मी लॉन्ड्री, हिरज नाका, निराळे वस्ती, पूल, नाथ रेसिडेन्सी, खमितकर अपार्टमेंट, उमानगरी, शरद पवार शाळा, हॉटेल एम्बेसेडर आदी भागातील रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात येणार आहे।
या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.